दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी कार्यक्रमात आला होता, तर काय भावना आहेत? नांदेड वाघाळा महापालिकेचा आज 28वा वर्धापन दिन होता आणि त्या अनुषंगाने अनेक एक ॲम्बिशियस प्रोजेक्टचं त्यांनी लॉन्चिंग केलेलं आहे. जसं की 4 व्हेकल्स शहराला अर्पण केलेले आहेत, शिशुगृह जे आहेत ते केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 28 सेवा या ऑनलाईन केलेल्या आहेत, जेणेकरून नागरिकांना इथे याची गरज पडणार नाही आणि जास्तीत जास्त सेवा त्यांना अचूक दर्जेदार आणि घर बसल्या मिळतील. तर हे एक महत्त्वाचं टार्गेट त्यांनी या त्यांच्या वर्धापन दिनाच्या दिवशी फुलफिल केलेलं आहे. आणि त्याचसोबत गेल्या काही दिवसामध्ये वसुलीचं टार्गेट फुलफिल करणं असेल किंवा पार्किंगच्या संदर्भात ट्रॅफिकच्या संदर्भात ज्या काही गोष्टी अडीअडचणी त्याची निराकरणाची सुरुवात ट्री अथॉरिटीद्वारे सेन्सस जे वृक्षगणना आहेत तर ती त्यांनी फुलफिल केलेली आहे आणि पुढच्या आगामी काळामध्ये पण वृक्षारोपण करण्याचा एक मानस व्यक्त केलेला आहे. पाणी पुरवठा आपला नुकताच मोठं काम केलेलं आहे सुरळीत करण्याचं आणि एक कमर्शियल कॉम्प्लेक्स जे आहेत 132 कमर्शियल शॉप्स हे लवकरात लवकर करून त्याद्वारे उत्पन्न वाढीचं जे काही साधन आहे ते महापालिकेत करण्याचा त्यांचा मानस आहे. तर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर डोईफोडे साहेब आणि त्यांची टीम या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व नांदेडवासियांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर, महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यकाळात जो कार्यक्रम आहे त्या अंतर्गत खूप म्हणजे योजना राबवल्या आहेत, त्या संदर्भात थोडं सांगा. 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा बेसिक फोकस होता की ऑफिस रिफॉर्म्स ज्या आपण लोकांशी डील करतो त्यामध्ये लोकांना आता आपणच बघितलं असेल वेटिंग एरिया खूप सुंदर सुटसुटीत केलेला आहे. एक हिरकणी कक्ष केलेला आहे, महिलांचं प्रमाण खूप असतं येण्याचं. तर त्या जेणेकरून त्यांना वेगवेगळी खूप सुंदर ती सिस्टीम केलेली आहे. वेटिंग एरियामध्ये बाग ठेवणं असेल आणि 28 सेवा ऑनलाईन करणं हा त्याचाच एक भाग आहे. तर त्यानंतर व्हेकल्स जे आहेत सफाई कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं, ज्या महिला विशेषतः त्यांना सोडण्यासाठी ते व्हेकल आहेत. अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहे आणि निश्चितपणे मला वाटतं की 100 दिवसाचा जरी हा माननीय मुख्यमंत्र्यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असला तरी आपण ती विजन जी ठेवलेली त्यांनी 100 दिवसाची आहे तर ती सातत्याने करण्याचा म्हणजे आपली टीम म्हणून आमचाही मानस आहे आणि माननीय आयुक्त साहेबांची तीच भूमिका आहे. सर, वृक्ष गणना पहिल्यांदा केली गेली आहे नांदेड शहरामध्ये, तर त्या अनुषंगाने काय? वृक्षगणना आधी 10-12 वर्षापूर्वी झाली होती, आता केली एक साधारणतः 3 लाख वृक्ष आपल्याकडं ट्री कव्हर आहे. परंतु याच्यामध्ये अजूनही चांगलं काम करता येऊ शकेल आणि त्याचं नियोजनच आता महापालिका एप्रिल-मे मध्ये करणार आहे आणि मग त्या चांगल्या जागा असतील, मियावाकी असेल किंवा ओपन स्पेसेस जिथं आहे दुतर्फा लागवड कुठं शक्य असं त्यांचं एक प्रयत्न आहे आपल्या अजून ट्री कव्हर वाढवण्याचा. ओके सर, थँक्यू. थँक्यू. सर